नमस्कार मित्रांनो, कलम 302 क्राईम या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 2026 वर्षे चालू आहे. आता सध्याला कलियुग चालू आहे. या कलियुगामध्ये अशा काही घटना घडतात, याच्यावरती आपला विश्वास बसणं शक्य नाही. पण काही घटना घडत असतात, ते आपल्याला पटवून घ्याव्याच लागतात. अशीच ही घटना 22 वर्षाचा तरुण मोबाईलमध्ये जे दृश्य बघायचा ते त्याला सत्यात करावं वाटायचं. पण त्याला कोणी नाही भेटल्यामुळे तो एका कुत्र्यासोबत बकरीसोबत करायचा काम. आता हेच काम करताना त्याची मामी बघते. त्याच्यानंतर जी घटना घडते ती सोशल मीडियावरती आज व्हायरल आहे. तीच मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2024 पासून होते. 2024मध्ये 20 वर्षाचा असलेला अनिल त्याचे ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण करून घरी बसलेला होता. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी भरपूर पैसा खर्च केलेला होता शिक्षणासाठी. त्याचे वडील त्याला रोज ताणी द्यायचे आणि म्हणायचे की तू काय करतो, घरी बसला, आमचा पैसा खर्च केला, अजिबात काम करत नाही, आम्हाला म्हातारपणात कसं सांभाळणार, तुझं आयुष्य कसं जाणार, तुला उद्या जर लग्न ठरवायचं म्हणलं तर कसं ठरणार, तू कामधंदा करत नाही. अनिल म्हणाला की त्यांना, तुम्ही माझ्यासाठी काही कमवूनच ठेवलं नाही जे की मी पुढे घेऊन जाईल. तुम्ही काही कमवलं असतं तर मी नक्की काम केलं असतं. मला आता काही बोलू नका. माझ्या माझ्या झोनमध्ये मला राहू द्या. ज्या वेळेला अनिल म्हणतो त्यावेळेला त्याचे वडील त्याला त्याच्या हालमध्ये सोडून देतात. त्यांचे काम चालू करतात. दिवसामागे दिवस जात होते. आता पूर्ण गावातील लोकसुद्धा या अनिलला नावं ठेवत होते. आता अनिलला वाटले की मला काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे तो त्याच्या वडिलांना म्हणतो, मला काम बघा. त्याचे वडील म्हणतात की आपल्या गावात एक सावकार आहे. त्याच्या 20-25 शेळ्या आहेत. त्या शेळ्या राखण्यासाठी एका मजुराची गरज आहे. तू जर जा त्यांच्यापाशी, काम माग, ते नक्कीच काम देतील तुला. हा अनिल त्या सावकारापाशी जातो आणि त्याला काम मागतो. त्यावेळेला तो सावकार त्याला काम देतो, म्हणतो की 10,000 रुपये देईल, या शेळ्या वगैरे चारून घे. आता हा अनिल रोज उठायचा, भाकरी बांधायचा, शेळ्या चरण्यासाठी माळावरती घेऊन जायचा. दिवसामागे दिवस जात होते. 2026 वर्ष उजाडलं. 1-1.5 वर्ष त्याने त्या ठिकाणी काढलं. चांगलाच अनुभव आलेला होता शेळ्या हिंडवण्याचा. 4 जानेवारी 2026 रोजी अनिलच्या आईला त्याच्या मामीचा फोन येतो आणि ती म्हणते की माझी तब्येत खराब आहे, माझ्याकडे 10 शेळ्या आहेत. आपला अनिल शेळ्या हिंडवतो, त्याला अनुभव आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या जर घरी आला, माझ्या शेळ्या हिंडवल्या, माझी तब्येत नीट झाली तर मग काही अडचण येणार नाही. त्याची आई म्हणते ठीक आहे, पाठवून देते मी. अनिलची आई अनिलच्या मामीला म्हणते ठीक आहे, पाठवून देईल मी त्याला. अनिल ज्या वेळेला संध्याकाळी घरी येतो त्यावेळेला त्याची आई म्हणते की मामीच्या इकडं शेळ्या हिंडवायला जायचं आहे. अनिल म्हणतो की ठीक आहे, मला काही अडचण नाही. त्याचंही कारण होतं. आता ही अनिलची मामी सुनीता ज्या वेळेला अनिल 18-19 वर्षाचा होता तेव्हापासून त्याच्या घरी यायची आणि या अनिलची नजर तिच्यावरती होती. हा पहिल्यापासूनच एकदम असा क्रूर कृत्य करणारा माणूस. तिची वाईट नजर तिच्यावरती असल्यामुळे ज्या वेळेला पण येईल त्यावेळेला निहाळत बसायचा. मामीला सगळी गोष्टी लक्ष देत होती, पण काय बोलत नव्हती, बारका पोरगा आहे म्हणून. या मामीचा जो नवरा आहे हा शहरामध्ये पैसे कमवण्यासाठी गेलेला होता. आता या अनिलला चांगला चान्स सापडला होता. अनिल म्हटला चला काय मेळ लागला तर लागला म्हणून तो त्याची बॅग वगैरे पॅक करतो, मामीच्या घरी जातो. 2-3 तासानंतर मामीच्या घरी पोहोचला. आता ज्या वेळेला अनिल मामीच्या घरी पोहोचतो त्याला मामी पूर्ण गोष्ट समजावून सांगते आणि म्हणते की मी नीट झाल्यानंतर तू गेलास तरी चालेल, जाताना तुला जी काही पगार होईल ती देईल. अनिल म्हणतो त्याची काही गरज नाही मामी, तुम्ही आपल्याच माणसं आहेत. असं म्हटल्यानंतर मामी खुश होते. आता हा सकाळ उठायचा, जेवण करायचा, जनावर हिंडवाय, शेरडे हिंडवाय घेऊन जायचा. दिवसामागे दिवस जात होते. आता 14 जानेवारी 2026चा तो दिवस होता. अनिल एक दिवशी माळावरती बसून मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ बघत होता आणि मामीचा पण मनामध्ये विचार करायचा. त्याच्या मनामध्ये उत्तेजना एवढ्या वाढल्या, त्याला आता काही समजलं नाही. तिथे बसलेल्या एका बकरीवरती त्याने त्या उत्तेजना काढल्या. आता हे तर त्यावेळेला शांत झाला. घरी आला. घरी आल्यानंतर जेवण केलं, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पण तसंच. आता हे कृत्य करताना त्याला एक महिला बघते आणि ती महिला त्या अनिलच्या मामीला सुनीताला सांगते. त्या मामीला विश्वास बसत नाही. अनिल त्या दिवशी रात्री त्या ठिकाणी येतो आणि मामी बेडवरती झोपलेली होती, हात चटई टाकून खाली झोपलेला होता. तिच्या शरीराकडे बघायचा आणि तसंच मनातल्या मनात ते कृत्य करायला लागायचा, हात हलवायचा. आता हे सगळं दृश्य अनिलच्या मामीने बघितले होते. तिला थोडा थोडा विश्वास बसायला लागला होता. ज्या वेळेला अनिल दुसऱ्या दिवशी शेळ्या हिंडवण्यासाठी गेला त्यावेळेला त्याला हे कृत्य करताना मामीने बघितले शेळीपाशी. मामी त्याच्यापाशी गेली आणि म्हटली की बाळा असं का करतो तू,
असं मुक्या जनावरांसोबत करू नको, माझ्यासोबत कर. त्यावेळेला या अनिलला आनंद झाला. अनिलने मागचा पुढचा कसलाही विचार न करता शेळ्या घराकडे ढकलत नेल्या. मामीही त्याच्या पाठीमागे आली. ज्यावेळेला हे दोघं घरी आले त्यावेळेला या दोघांनी मनसोक्तपणे संबंध बनवले. मामीलाही तेच पाहिजे होतं. तिचा नवरा भरपूर दिवसापासून कामावरती गेलेला होता. आता या दोघांमध्ये संबंध बनले. मामी तर नीट व्हायला लागली होती हळूहळू. आता अनिलचा घरी जायचा टाईम आलेला होता, पण मामी काय त्याला जाऊ देईना. ती म्हणली, तू इथंच राहा, तू कायमचा इथंच राहा, इथंच काम कर, मी तुला इथं काम बघून देते. ज्या वेळेला तुझा मामा येईल त्यावेळेला बघू काय करायचं ते. आता ज्या वेळेला त्याची मामी अशी म्हणते की इथंच काम बघून देते, त्यावेळेला अनिलही खुश होतो आणि त्या ठिकाणीच राहायला लागतो. दिवसामागे दिवस जात होते. आता हे दोघं दिवसभर काम करायचे, रात्री संबंध बनवायचे, यांचे कार्यक्रम असाच चालू होता. काही दिवसानंतर अनिलचा जो मामा आहे तो त्याच्या बायकोला सरप्राईज द्यायचं म्हणून गावी आलेला होता रात्रीच्या 8 वाजताच्या ट्रेनने आल्यानंतर उतरला, घरी गेला. 9-10 वाजले होते. त्यावेळेला बघितलं तर काय, त्याचा बाचा अनिल आणि त्याची बायको दोघे संबंध बनवत आहेत. याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. याने मागचा पुढचा कसलाही विचार केला नाही आणि त्या अनिलला बाजूला ओढून मारहाण चालू केली. त्यावेळेला अनिल तर त्या ठिकाणाहून निघून गेला. त्या दिवशी त्या अनिलच्या संपत मामाने त्याच्या बायकोसोबत खूप भांडण केलं. 2-3 दिवसानंतर अनिलच्या आईला फोन येतो. अनिलची मामी म्हणते की तुमचा भाऊ संपत 2 दिवसापूर्वी आलेला होता, पण नंतर कुठे गेला, संध्याकाळी काय समजलं नाही. तुमच्याकडे आला का? अनिलची आई म्हणते, नाही आला. काय झालं विषय? आता ही रडत होती. यांनी कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनमध्ये. पोलीसही याची सखोल चौकशी करायला लागले. पोलिसांनाही कुठला कसलाच क्लू भेटत नव्हता. पोलिसांच्या पुढे हा प्रश्न मोठा होता की ही व्यक्ती कुठं गेला असेल. पोलीस सर्च करत होते. त्यावेळेला अचानक त्यांना फोन आला. एक गुरं हिंडवणारा माणूस, त्याला जंगलामध्ये ती लाश दिसली होती. त्यावेळेला त्या पोलिसांना फोन केला. पोलीस आले. दोघांचं मॅच केलं तर हो सेमच वाटतंय. त्यावेळेला त्या संपतच्या बायकोला फोन केला. त्याची बायको आली, ती सुनीता, आणि रडायला लागली मोठमोठ्याने. आता पोलिसांना वाईट वाटलं की कसं झालं या बाईसोबत. पोलिसांनी पोस्टमॉर्टम वगैरे केलं तर कुणीतरी मारलंय असं समजलं. आता नेमकं कोण असू शकतं दुश्मन? पोलिसांनी त्याच्या चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला त्यांच्यापुढे जे सत्य आलं ते त्यांना हादरवणारं होतं. जी त्याची बायको रडत होती त्याच्यासाठी, तिनेच याचा काठा काढलेला होता त्याच्या बाच्यासोबत मिळून. तर विषय असा झाला होता, ज्या वेळेला अनिलला त्याच्या मामाने मारलं, बाहेर जाऊन बसला. मामीने फोन केला. दोघांनी मिळून प्लॅनिंग केली आणि त्या रात्री त्याला जंगलामध्ये नेऊन संपवून टाकलं, तिथंच टाकून दिलं. ज्या वेळेला पोलिसांच्या पुढे हे सत्य आलं होतं, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि दोघंही आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत. तर मित्रांनो बघा कसा कलियुग आहे. या घटना आपल्या आसपास घडत असतात. बाकी याच्यापासून विचलित होण्याचं काही कारण नाही, पण एवढं आहे की आपण सावध राहिलं पाहिजे. एखादी अनोळखी व्यक्ती कधीही आपल्या आसपास फिरकू देऊ नये आणि कोणावरती विश्वास ठेवू नये. बाकी तुमचं मत काय आहे याच्यावरती कमेंट करून नक्की सांगा. या दोघांना सजा तर होईलच. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मराठी माणसाला सपोर्ट करा भावांनो.